नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा. मी सहशिक्षक श्री शेळके SR. विषय मराठी, वर्ग 3, लेक्चर 8. टॉपिक नेम 6. हिक्के हुक्के मरांग उरस काठ. 6वी जी कविता आहे हिक्के हुक्के मरांग उरस काठ, तर ही कविता आपल्याला पाहायची आहे. तर ही एक बोली भाषा आहे आणि या गोंडी भाषेत वेगवेगळे शब्द, बोली भाषेतले वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा या कवितेचा मुख्य उद्देश आहे. तर पाहूया आपण हिक्के हुक्के मरांग उरस काठ. तर पहा, सर्वप्रथम एकदा कविता वाचन करू. मरांगे मरांग उरस काठ, मरांगे मरांग पिसिह काठ, हिक्के मरांग हुक्के मरांग, हिक्के हुक्के मरांगे मरांग, हिक्के पुंगार हुक्के पुंगार, हिक्के हुक्के पुंगारे पुंगार, हिक्के कायांग हुक्के कायांग, हिक्के हुक्के कायांगे कायांग, मरांगे मरांग उरस काठ, कायांगे कायांग पुटिह काठ, उरस टांग मरांग पिसिय काठ, मरांगना गेळा किया काठ. म्हणजे ही जी भाषा आहे तर ही गोंडी भाषा आहे आणि ह्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना याचा परिचय व्हावा म्हणून ही कविता आपण घेणार आहोत आणि हिचा मराठी अनुवादसुद्धा आपण याच्यानंतर पाहणारच आहोत. तर पहा, अगोदर हे जे शब्द आहेत मरांगे मरांग, तर मरांगे मरांग म्हणजे नेमकी काय? मरांग म्हणजे झाड आणि मरांगे मरांग झाडेच झाडे असा त्याचा अर्थ आहे. तर त्या ठिकाणी मरांगे मरांग उरस काठ, मरांगे मरांग पिसिय काठ म्हणजे त्या ठिकाणी झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. पिसिय काठ म्हणजे वाढवूया. पिसिय काठ त्या गोंडी भाषेमध्ये त्याला वाढवूयाला काय म्हणतात? पिसिय काठ. म्हणजे झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. हिक्के मरांग हुक्के मरांग, हिक्के हुक्के मरांगे मरांग. पहा, तर आता हिक्के म्हणजे काय? इकडे, हुक्के तिकडे आणि मरांग या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेलं झाड म्हणजे इकडे झाडे तिकडे झाडे. हिक्के हुक्के मरांगे मरांग म्हणजे त्या ठिकाणी हिक्के हुक्के म्हणजे जिकडे तिकडे, तर मरांगे मरांग म्हणजे झाडेच झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे. म्हणजे दुसऱ्या याचा अर्थ काय होतो? हिक्के मरांग हुक्के मरांग, हिक्के हुक्के मरांगे मरांग म्हणजे इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे. तिसरा आहे हिक्के पुंगार हुक्के पुंगार, हिक्के हुक्के पुंगारे पुंगार. त्या ठिकाणी पहा, आता या कवितेचा जो अर्थ आहे हिक्के म्हणजे इकडे. आता पुंगार या शब्दाचा अर्थ गोंडी भाषेमध्ये काय येतो? फुले. पुंगार म्हणजे फुले म्हणजे इकडे फुले तिकडे फुले आणि हिक्के हुक्के म्हणजे जिकडे तिकडे. पुंगारे पुंगार म्हणजे फुलेच फुले म्हणजे याचा अर्थ काय होतो? पहा, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले. पुढचा आहे हिक्के कायांग हुक्के कायांग, हिक्के हुक्के कायांगे कायांग. म्हणजे पहा, आता हिक्क्याचा अर्थ तुम्हाला कळायलाच आहे, इकडे. कायांग, कायांग याचा अर्थ काय घेतलेला आहे गोंडी भाषेमध्ये? फळं. कायांग म्हणजे फळं. फळांना त्या तिकडं काय म्हणतात? कायांग म्हणतात. म्हणजे इकडे फळे तिकडे फळे. हिक्के हुक्के कायांगे कायांग म्हणजे जिकडे तिकडे फळेच फळे. म्हणजे या ओळीचा अर्थ पाहता, हिक्के कायांग हुक्के कायांग, हिक्के हुक्के कायांगे कायांग म्हणजे इकडे फळे तिकडे फळे,
जिकडे तिकडे फळेच फळे. त्यानंतर पुढचा आहे मरांगे मरांग ऊरस काठ, कायांगे कायांग पुटिह काठ. पहा त्या ठिकाणी मरांगे मरांगचं तुम्हाला मी सांगितलं, झाडे झाडे लावूया. ऊरस काठचा अर्थ इथं घेतलेला आहे लावूया, म्हणजे झाडेच झाडे लावूया. कायांगे कायांग पुटिह काठ. आता पुटिह काठ म्हणजे काय, मिळवूया. आणि कायांगे कायांगचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे फळे. फळेच फळे मिळवूया, म्हणजे ओळीचा अर्थ पहा. मरांगे मरांग ऊरस काठ, कायांगे कायांग पुटिह काठ, म्हणजे झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. आणि शेवटचं जे कडवं आहे ऊरस तांग मरांग पिशिय काठ, मरांगना गेळा किया काठ. म्हणजे पहा ऊरस तांग याचा अर्थ लावली, मरांग याचा अर्थ काय झालं झाड, आणि पिशिय काठ म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे वाढवूया. म्हणजे त्या ठिकाणी लावली झाडे वाढवूया. ऊरस तांग मरांग पिशिय काठ म्हणजे लावली झाडे वाढवूया. मरांगना गेळा किया काठ. आता मरांगना गेळा म्हणजे मरांगना म्हणजे झाडी, गेळा म्हणजे जंगल, आणि किया काठ म्हणजे करूया, झाडी जंगल करूया. म्हणजे पा याचा अर्थ आता ऊरस तांग मरांग पिशिया काठ, मरांगना गेळा किया काठ म्हणजे लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. म्हणजे अशा पद्धतीची ही गोंडी ही एक बोलीभाषा आहे, आणि त्या भाषेमधली ही कविता आहे. आता या कवितेचा अर्थ तुम्हाला मी सांगितला. आता या कवितेचा अर्थ झाला, त्यानंतर हिचाच आपल्याला मराठी अनुवाद, म्हणजे ही गोंडी भाषेतली जी कविता आहे ही मराठीमध्ये कशी मराठीमध्ये तिचा अर्थ काय होईल, कशी पद्धतीची कविता होईल, हे आपण आता पाहणार आहोत. पहा आता हिक्के हुक्के मरांग ऊरस काठ म्हणजे काय, इकडे तिकडे झाडे लावूया, हे मराठी तिचा काय झाला अनुवाद झाला. आता पहा मराठीमध्ये कशी झाली ती. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया, इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले, इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे, झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया, लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. पहा या ठिकाणी आता ही आपल्याला वाचायला सोपी वाटली, कारण आपली मराठी भाषा आहे त्यामुळे आपल्याला सोपी वाटली. पण तिकडच्या लोकांना ही भाषा अवघड जाईल आपली मराठी. जसं आपल्याला त्यांची जी गोंडी भाषा जी आहे तर ही कशी वाचायला अवघड जाते किंवा समजायला तिचे शब्द समजायला अवघड जातात, त्या पद्धतीनेच त्यांना सुद्धा आपली मराठी कविता जर ही पाठवली वाचायची सांगितलं तर त्यांना वाचायला अवघड जाईल. आणि या कवितेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना गोंडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचा परिचय व्हावा, त्या शब्दांचा परिचय व्हावा, हा या गीताचा काय आहे उद्देश आहे. आता झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया, म्हणजे त्या प्रकारे ते सांगतात का आपण झाडं लावली पाहिजेत, आणि लावल्यानंतर ती झाडं काय केली पाहिजे वाढवली पाहिजेत. आणि जिकडे तिकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसलं पाहिजे, झाडेच झाडे दिसली पाहिजेत. त्यानंतर इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले, म्हणजे आपण कुणीकडेही पाहिलं तरी आपल्याला काय दिसली पाहिजे, फुलं दिसली पाहिजे. इकडं पाहिलं तरी फुलं, तिकडं पाहिली तरी फुलं, म्हणजे जिकडे तिकडे आपल्याला त्या ठिकाणी फुलेच दिसली पाहिजे. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. पहा पुन्हा त्या ठिकाणी त्या झाडांना काय झालेलं फळं आलेली पाहिजेत, म्हणजे इकडं पाहिलं तरी त्या झाडाला फळ पाहिजे, तिकडं पाहिलं तरी फळ पाहिजे, म्हणजे कुणीकडेही पाहिलं जिकडं तिकडं जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसलं पाहिजे, फळेच फळे दिसले पाहिजे. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया, म्हणजे पहा आपण जर झाड लावलं तर आपल्याला फळं मिळतील, म्हणजे त्यासाठी आपण अगोदर काय केलं पाहिजे,
जास्तीत जास्त कसे झाडे लावू याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि झाडं लावल्यानंतर ती वाढवली पाहिजेत. म्हणजे ती वाढवल्यानंतर तिला काय होतील, फळं येतील आणि त्या झाडांना फळं आल्यानंतर ती आपल्याला खायला मिळतील. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. म्हणजे जर आपण जास्तीत जास्त झाडं लावली तर त्या ठिकाणी जंगलाचं स्वरूप त्या ठिकाणाला येईल. आणि तुम्हाला माहीत आहे, सध्या जर आपण जास्तीत जास्त झाडं लावली तर ज्या ठिकाणी जास्त झाडं असतात त्या ठिकाणी काय होतं, जास्त पाऊस पडतो आणि आपल्याला पावसाची गरज असते. आणि त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, प्रत्येकाने एक का होईना झाड हे लावलं पाहिजे. आणि प्रत्येकाने एक जर झाड लावलं तर असे किती झाडं आपल्या या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी आपण प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे. या कवितेवरून आपण एक उद्देश जर पाहिला तर आपण एक चांगलं हे केलं पाहिजे, आपण प्रत्येकाने आपल्या घरी एक का होईना झाड हे लावलंच पाहिजे. धन्यवाद. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत, मुग्धा लिहू लागली.